नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब. सध्या वातावरण बिघडणार आहे 15 ते 20 तारखेच्या आजूबाजू आणि त्या संदर्भात द्राक्ष बागेत एकूण काय काळजी घ्यावी यावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आपला हंगाम अंतिम टप्प्यात आहे. बऱ्यापैकी बागायतदारांच्या बागातली माल पूर्ण संपलेली आहेत. काही बागा माल काढणीला आलेले आहेत आणि काही बागा आत्ता माल मऊ पडलेत आणि शेवटचा जी आपण माल मऊ पडताना देतो तो आणि माल मऊ पडून पुढच्या स्टेजमध्ये साखर भरण्याच्या स्टेजमध्ये चाललेल्या आहेत. अशा एकूण परिस्थितीत ह्या वातावरणात काय काळजी घ्यावी यावर माझं मी मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, नाशिक विभागात पावसाची शक्यता अत्यंत कमी किंवा पाऊस पडणारच नाही अशी परिस्थिती आहे. सांगली विभागातल्या पश्चिम भागाकडच्या बाजूला पाऊस सुद्धा खूप कमी पडेल किंवा पडणार नाही. जत आणि उमदी सोलापूरचा काही पट्टा, कामती बार्शीकडचा काही थोडाफार भाग आणि दक्षिण उत्तर सोलापूर ह्या पट्ट्यात थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान तज्ञ सांगतायत. बागायतदार बंधूंनो, ज्यांच्या बागेतली मालं गेलेली आहेत अशा बागांना अजिबात कोणतीही भीती नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांची मालं आत्ता मऊ पडायला लागलेली आहेत किंवा मऊ पडलेली आहेत अशा बागायतदारांनी किंवा ज्यांची मालं काढणीला आलेली आहेत परंतु पावसाअभावी लांबण्याची शक्यता आहे अशा बागायतदारांनी जर अशा पद्धतीने काम केलं तर क्रॅकिंगचं प्रमाण हे अत्यंत अल्प राहील. बऱ्याच वेळा आपण ह्याच्यावर बोललोय, तरी सुद्धा पुन्हा एकदा आठवण म्हणून फक्त पुन्हा चर्चा करण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी बागेला पाणी फुलफिल असावं, म्हणजे बोध भिजलेले असावेत. दोन ओळीच्या मधील जो भाग आहे तो सुद्धा भिजलेला असावा. पण माल काढणीला आलेले असतील तर अशा बागायतदारांनी बोध फक्त ओले करावेत, चांगले ओले करावेत आणि मधल्या भागात पाणी द्यायची आवश्यकता नाही. पण ज्यांची मालं मऊ पडायला लागलेली आहेत, नुकतीच मालं मऊ पडलेली आहेत अशा बागायतदारांनी बोध आणि मधला सरी दोन्ही पूर्ण भिजवून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत. त्यानंतर समजा त्यातून पुन्हा पाऊस पडलाच, ज्यांच्या सगळ्या स्थितीच्या बागांसाठी म्हणजे माला आहेत अशा, तर त्यांनी पाऊस पडायच्या अगोदर किमान 1-2 तास बागेचं बोध ओला राहील अशा पद्धतीने पुन्हा पाणी द्यावं आणि ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर पाऊस पडून गेल्यानंतर जखम करा. पाऊस पडायच्या अगोदर वातावरणात चांगलं आभाळ आलं, ढगाळ आलं म्हणून जखम अजिबात करू नका. आवश्यकता अजिबात नाहीये, तोटा अजिबात नाही, पण विनाकारण ते पैसे सुद्धा आपल्या लेबलचे वाया जातील म्हणून. पण पाऊस पडून गेला, कुठंतरी क्रॅकिंग होतंय असं वाटलं तर झाडाला ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर खुरप्यानं 10 सेंटीमीटरची आणि वरचा फक्त फ्लोएम लेवल तुटल इतकीच फक्त एक जखम करून घ्यायची आहे. त्याचवेळी जमिनीतून एस्चेलेटेड कॅल्शियम एकरी 1 किलो आणि स्प्रेला कॅल्शियम क्लोराईड प्रति लिटर पाण्याला 3 ग्रॅम आणि मॅग्नेशियम क्लोराईड प्रति लिटर पाण्याला 3 ग्रॅम, बस एवढाच एक स्प्रे घ्यायचा आहे. इथं प्लॅनोपिक्स काम करणार नाही, लस्टर काम करणार नाही, पीडीएच बोरिक ऍसिड काम करणार नाही किंवा तिची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे विनाकारण कुठलेही स्प्रे न देता फक्त आता जो स्प्रे सांगितला तो आणि जमिनीतून फक्त कॅल्शियम थोडंसं दिलं तरी बागेचं क्रॅकिंग जवळजवळ 99% पर्यंत होणार नाही. वॉटर मॅनेजमेंट ह्यातले अत्यंत महत्वाचे आहे. बस इतकंच काम जर आपण केलं तरी सुद्धा चालेल. गारपीट झाली तरच नुकसान होईल, गारपीट नसेल तर नुकसान अजिबात होणार नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की गारपीट होणार आहे, गारपीट अजिबात होणार नाही. पाऊस बी मोठे येणार नाहीत, पडला तर कुठंतरी स्थानिक पातळीनुसार एखादा मोठा पाऊस पडेल, अन्यथा खूप मोठे पाऊस येतील आणि आपलं बागेचं खूप मोठं नुकसान होईल. अशासारखा पाऊस अजिबात कुठं ह्या क्षणाला तरी दाखवत नाही. ह्याच्या पुढे जाऊन मी एक आपल्याला असं सुचवतोय की नीट ऐका, आपला बागेतला जो बांध आहे त्यातला फोटो काढायचा, त्याचा लॉंजिट्यूड ॲटिट्यूड घ्यायचा म्हणजे अक्षांश रेशॉन्स घ्यायचा आणि तो अक्षांश रेखांश बागेतच उभा राहून आपल्या ChatGPT ला विचारायचा की इथं माझ्या क्षेत्रावर पाऊस किती पडेल.
हे ChatGPT तुम्हाला नेमका तुमच्या बागेत किती पाऊस पडेल हे सांगतं. ते कसं ओळखायचं, कसं काढायचं ह्याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ करेन आणि तो नक्की तुम्हाला मी उद्याच्याला आपल्या युट्यूबला किंवा फेसबुकला टाकण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी अडचणीच्या ठरणार नाहीत. बघा तर बंधूंनी, ह्या सगळ्या विषयावर मी पुन्हा एकदा सांगतो की आपलं यश द्राक्षमधील फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आपण प्रशिक्षण घेतोय 4 आणि 5 एप्रिलला. माझी विनंती आहे आपल्याला ह्या निमित्ताने की नक्की आपण हे सेशन जॉईन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जो खर्च होतो आपला तो कमीत कमी होईल आणि उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाचं मिळेल. झालंच नुकसान तर खर्च आपला अत्यंत कमी झाला असेल तर त्यामुळे आपल्याला त्रास सुद्धा कमी होऊ शकेल. अशासाठी द्राक्षेती शिकून करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की 4 आणि 5 एप्रिल हे सेशन सुद्धा जॉईन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.